नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LLB 3 आणि LLB 5 इयर्ससाठी खूप विद्यार्थ्यांचे मला डाऊट्स येत होते की सर कॉलेजमध्ये जेव्हा ॲडमिशनसाठी जातो तेव्हा कॉलेजमध्ये भरमसाठ अशी काही फीस सांगत आहेत जी ऑलरेडी जे काही तुमचे ॲडमिशन शेड्यूल्स आहे त्या फीजपेक्षा जास्त फीस सांगत आहेत. असं खूप विद्यार्थ्यांचं मला डाऊट्स येत होते, प्रश्न येत होते. सो यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे आणि CETचं हे ऑफिशियल नोटीस निघालेली आहे की व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अतिरिक्त शुल्कासंबंधित तक्रार नोंदवण्याबाबत जर कॉलेज तुमच्याकडून जास्त फीस घेत असेल तर तुम्हाला यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेला आहे, जो की मी हायलाईट नाही केलेला आहे, ब्लर केलेला आहे ड्यू टू सिक्युरिटी रिझन. ही जी PDF आहे ॲज इट इज तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मी टाकून देईन. त्यामध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसेल, त्यानंतर तिकीट लिंक दिलेली आहे, ते पोर्टल दिलेले आहे, याच्यामधून त्यावर क्लिक करायचं आहे आणि जे काही लिंक दिलेले आहे त्यावरती तुम्ही लॉग इन ID पासवर्ड तुमचा टाकायचा आहे. ओपन अ न्यू तिकीट यावरती क्लिक करा. त्यानंतर कॅप सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस हा तुम्हाला पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर क्युरी टाईप आहे कॅप इन्क्वायरी हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर क्युरी सब कॅटेगरीमध्ये कॉलेज फी कंप्लेंट हा तुम्हाला ऑप्शन त्यामध्ये चूज करायचा आहे. डिटेल्स ऑफ क्युरीमध्ये सविस्तर जी काही क्युरी आहे ते तुम्हाला त्यामध्ये तक्रार नोंदवायची आहे आणि नंतरला क्रिएट तिकीट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, त्यानंतर ऑनलाईन तुम्हाला तक्रार नोंदवून झाल्याच्या नंतर जे काही कॉलेजेसमध्ये जे काही हा प्रकार चालू असेल सो त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल. सो यामध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर, जे काही तिकीट लिंक, तिकीट नंबर कशा पद्धतीने तुम्हाला द्यायचं आहे त्या पूर्ण प्रोसेस यामध्ये मी सांगितलेली आहे. याची PDF डायरेक्टली तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकून देईन. म्हणजेच जे काही फीज एक्स्ट्रा कॉलेज जर घेत असेल तर ते त्यामध्ये कमी घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला हा सर्क्युलर तुम्हाला मी पाठवत आहे, जेणेकरून कोणीही स्टुडंट एक्स्ट्रा फीज तुम्ही देऊ नका. थँक्यू सो मच.